श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील भागवत एकादशी. एकादशी ह्या महिन्यातून दोन येत असतात, एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. त्याचबरोबर वर्षभरामध्ये 24 एकादशी ह्या येत असतात, परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. एकादशी तिथीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि व्यक्तीने जे काही पाप केलेले आहेत त्या पापांचा देखील नाश होऊन जातो आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. तर पहा, एकादशी ही तिथी भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा अर्चा करायची आहे. त्यांना आवडणाऱ्या पिवळ्या कलरच्या ज्या वस्तू आहेत तर त्या त्यांना अर्पण करायच्या आहेत. म्हणजे पिवळ्या कलरची फुलं असतील किंवा पिवळ्या कलरची नैवेद्य असेल, म्हणजे केळीचं फळ असेल, असे नैवेद्य देखील तुम्ही उद्या भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करू शकता. त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला घरामध्ये करायचे आहेत. तर आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर अशा ठिकाणी आपल्याला एक सुपारी जी आहे तर ती अर्पण करायची आहे. ही सुपारी जर आपण अर्पण केली तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला जर हेल्पफुल आणि उपयोगी वाटत असेल तर इतरांपर्यंत तुम्ही शेअर देखील करू शकता. तर पहा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला का करायचा आहे. हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य टिकून राहण्यासाठी करायचा आहे. तुमच्या घरामध्ये सारखे वादविवाद होत आहेत, भांडणं होत आहे, कलह होत आहे, तर तुम्ही हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर काही अडचणी, दोष तुम्हाला घरामध्ये जाणवत असतील, घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात वाढलेली असेल तर घरामध्ये असे काही अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्याला जाणवतात. आपली मुलं जी आहेत ते चिडचिडेपणा करत आहेत, हट्टीपणा करत आहेत, ऐकत नाही. एखादी बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेल्यानंतर आपल्या घरातील वातावरण अचानक बिघडते, म्हणजे आपल्या घरामध्ये अचानक भांडणं व्हायला सुरुवात होते किंवा मुलं खाणं पिणं बंद करतात, आजारी पडतात, अशा समस्या आपल्या घरामध्ये जाणवतात. तर पहा, जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती येते आणि तिच्या मनामध्ये जर आपल्या घराबद्दल काही नकारात्मक विचार असतील, वाईट विचार असतील, तर त्याचे दोष देखील आपल्या घराला लागले जातात. म्हणूनच आपल्याला हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. यामुळे आपल्याला आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य टिकून राहील. आपल्या घरामध्ये जर काही दोष असतील तर आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येतात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर राहत नाही. उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक सुपारी लागणार आहे. ही सुपारी चांगली असायला हवी, कुठे तुटले फुटलेली किंवा किडलेली अशी सुपारी आपल्याला घ्यायची नाही. सुपारी घेताना अगोदर तुम्ही पूजेमध्ये वापरलेली आहे किंवा किडलेली आहे अशी सुपारी घेऊ नका. नवीनच चांगली सुपारी तुम्हाला घ्यायची आहे. सुपारी तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे. एका प्लेटमध्ये घेतल्यानंतर त्या प्लेटला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे, त्यावरती ही सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर त्या सुपारीला आपल्याला अभिषेक करायचा आहे. तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडेसे आपल्याला तीळ टाकायचे आहेत, थोडीशी हळद टाकायची आहे आणि ह्या जर गंगाजल असेल तर ते सुद्धा थोडंसं टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने आपल्याला त्या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अभिषेक हा करायचा आहे. त्यानंतर एक स्वच्छ कपडा घ्यायचा, कपड्याने ही सुपारी पुसून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरी एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकवाच्या साह्याने स्वास्तिक काढायचं आहे. तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर ह्या तांदळावरती तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यावरती ही एक सुपारी तुम्हाला ठेवायची आहे. तर तुमच्याकडे विड्याचं पान असेल तर विड्याचं पान त्या स्वास्तिकवरती ठेवा. नंतर त्यावरती 1 रुपयाचं नाणं ठेवा आणि नंतर ही सुपारी त्यावरती ठेवून द्या.
आणि जर विड्याचं पान नसेल तर काहीच हरकत नाही। या सुपारीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामावली म्हणायची आहे आणि जर तुम्हाला ही म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊन श्रवण केली तरी देखील चालेल। सोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। नंतर तुम्हाला ती प्लेट उचलून भगवान श्री हरी विष्णू यांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा बाळकृष्ण असतील त्यांच्यासमोर तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे। नंतर तुम्हाला ही सर्व सेवा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायची आहे। तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य टिकून राहू दे। माता लक्ष्मीला सांगायचं की माझ्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहा, माझ्या घरामध्ये जी दारिद्र्य आहे गरिबी आहे ती नष्ट होऊ दे, माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य निर्माण होऊ दे, लक्ष्मी अखंड स्वरूपात माझ्या घरामध्ये नांदू दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर तुमच्या घराची प्रगती होत नसेल तर त्याबद्दल तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। तुमच्या पतीची प्रगती होत नसेल त्यासाठी प्रार्थना करायची आहे, मुलांची प्रगती होत नसेल त्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर ही सुपारी तिथेच तुम्हाला दिवसभर आणि रात्रभर ठेवायची आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक पिवळ्या कलरचं कापड घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही लाल कलरचं घेतलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर तुम्हाला ती सुपारी 1 रुपयाचं नाणं आणि थोडेसे काळे तीळ यामध्ये बांधायचे आहेत। हा कपड्यामध्ये ती पोटली तयार करायची आहे। यानंतर ही पोटली तुम्हाला बांधल्यानंतर तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, ज्या घरातून तुम्ही आत येता बाहेर जाता त्या घरामध्ये तुम्हाला तुमच्या घराच्या आतल्या साईडने दरवाजाच्या वर तुम्हाला ही पोटली जी आहे तर उजव्या साईडला बांधायची आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडतात जी तुमची उजवी साईड येते त्या साईडला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे। ही पोटली तुम्ही मुख्य दरवाजाच्या घराच्या आतल्या साईडने जर बांधली जे एखादी वाईट विचाराची व्यक्ती आपल्या घरामध्ये जरी प्रवेश केला आणि तिच्या मनामध्ये जरी वाईट विचार आले तरी सुद्धा त्याचे दोष आपल्या घराला लागले जात नाही। त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही। बऱ्याच वेळा आपल्या घरातील व्यक्ती देखील बाहेर न जात असतात आणि बाहेर ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणची जागा कशी आहे त्या ठिकाणची नकारात्मकता आपल्याबरोबर आपल्या घरामध्ये देखील येत असते। त्यामुळे सुद्धा घरामध्ये अडचणी ह्या निर्माण होत असतील किंवा दोष हे लागले जातात। जर तुम्ही ही अशी पोटली बांधली तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्ती ही प्रवेश करणार नाही। घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहील। त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर राहील आणि आपल्या घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे घराच्या बाहेर निघून जाईल। अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय उद्या करायचा आहे। हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये सर्व सुख शांती समृद्धी ऐश्वर्य निर्माण होईल। तुमच्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।